नमस्कार मित्रांनो, आज आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पत्नी नांदायला येत नसेल तर कायदेशीर प्रोसेस काय सांगते याबद्दल थोडंसं आपण पाहणार आहोत. समजा एखाद्याची पत्नी जर नांदा येत नसेल, कोणत्याही संयुक्त कारणाशिवाय जर पतीला सोडून आपल्या माहेरी जाऊन राहत असेल आणि वारंवार पती जाऊन तिला विनवण्या करून, पै पाहुणी घालून, इतर संबंधित मध्यस्थी असतील त्यांना घालून तरीसुद्धा ते येत नाही, तर त्याला कायदेशीर प्रक्रिया काय आहे तर आपण जर पाहिलं कायदेशीर प्रक्रिया जर आपण बघायला गेलो तर हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 यानुसार सेक्शन 9 यासाठी आपल्याला कायद्यामध्ये तरतूद आहे. तर ही तरतूद काय सांगते, तुम्ही वकिलामार्फत तुमच्या सेक्शन 9 खाली पत्नीनं नांदा येण्यासाठी एक वकिलामार्फत एक नोटीस तुम्ही पाठवून द्या. त्यामध्ये तुमचा वकील ठराविक मुदत 7 दिवस असेल, 21 दिवस असेल किंवा 15 दिवस असते, या दरम्यानची मुदत टाकून पत्नीनं नांदा येण्यासाठी एक नोटीस पाठवली जाते. समजा हे 7 दिवस, 15 दिवस किंवा 21 दिवस पूर्ण झाले तरीसुद्धा तुमची पत्नी किंवा त्यांची पत्नी नांदा येत नसेल, तर त्यावेळी काय केलं पाहिजे, तर त्यावेळी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं जे काही ज्युरिडिक्शन असेल कोर्टाचं, त्या मेहरबान कोर्टामध्ये तुम्ही हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 सेक्शन 9 खाली कंज्युगल राईट्स म्हणजेच रेस्टिट्यूशन ऑफ कंज्युगल राईट्स म्हणजेच विवाह पुनर्स्थापना करण्यासाठी तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये अर्ज दाखल करू शकता. सदर अर्जाची नोटीस तुमच्या पत्नीला लागू होते आणि त्या पद्धतीनं जर पत्नीकडं तुम्हाला सोडून जाण्याचं किंवा पतीला सोडून जाण्याचं असं कोणतंही संयुक्तिक कारण न घडता जर गेलेले असेल तर तिला नांदावं यावंच लागतं. त्यामध्ये काही एक्सेप्शन्स आहेत. अशा पद्धतीनं जर मेहरबान कोर्टाचे वेळच्या वेळी जर आदेश घेतलेस तर मेहरबान कोर्ट त्या पत्नीला नांदा जाण्यासाठी आदेश करू शकतो. यापुढं तुम्हाला आपल्याला जर काय आणि जादा माहिती पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर काही माहिती असेल किंवा पाहिजे असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये लिहा, मी स्वतःहून तुम्हाला फोन करेन. ओके, थँक्यू.